त्याच्यावरती ॲक्टिव्हिटी कशा कन्वर्ट करायच्या आणि रिसोर्सेस कसे अपलोड करायचे ह्या सगळ्या गोष्टी आपण आज डिस्कस करणार. तर मी कोर्स रनचं मी एक लॉगिन घेतो इथं. तर आता हे जे पेज आहे हे लॉगिन झाल्यानंतर जे काही युजर आहे त्याचं हे पेज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की उजव्या कोपऱ्यामध्ये जो युजर आहे त्याचं नाव तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर हे जे पेज आहे हे पेज 3 पार्टमध्ये डिवाइड होत केलं जातं. डाव्या बाजूला जो बघितला तुम्ही तर ह्याच्यामध्ये सगळे तुम्हाला जे मेनूज आहेत ते दिसत आहेत. मध्यभागी तुम्हाला जो कंटेंट आहे तो दिसणार आहे आणि उजव्या बाजूला जे काही त्या कोर्स संदर्भात जे काही नोटिफिकेशन्स असतील तर सगळे नोटिफिकेशन तुम्हाला ह्या उजव्या बाजूला दिसणार आहे. तर ज्यावेळी तुम्ही लॉगिन केल्यानंतर आपल्याला हा जो काही पेज दिसतोय तर ह्या पेजवरती जे तुम्हाला कंटेंट दिसत आहेत सेंटरला तर ते म्हणजे वेगवेगळ्या ज्या काही फॅकल्टीज आहेत, सोशल सायन्स असेल, सायन्स असेल, एज्युकेशन असेल, कॉमर्स अँड मॅनेजमेंट असेल, याच्यामध्ये जे जे काही कोर्सेस क्रिएट केले आहेत ते सगळे कोर्सेस आपण याच्यामध्ये त्याचा जो काही काउंट आहे तो तुम्हाला इथं बघायला मिळतो. आता ज्यावेळी तुम्ही लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळी पेज येतं त्याच्यावरती तुम्हाला पहिल्यांदा अगोदर तुमच्या डॅशबोर्डला जायचं आहे. डॅशबोर्डला गेल्यानंतर जर तुमचे काही कोर्सेस असतील तर ते तुम्हाला कंटेंटमध्ये बघायला मिळतील, जर नसतील तर तो तुम्हाला भाग ब्लँकमध्ये बघायला मिळेल. आता आपण सगळ्यात सुरुवातीला बघणार आहे कोर्स कसा क्रिएट करायचा. तर कोर्स क्रिएट करण्यासाठी डाव्या बाजूला नेव्हिगेशनच्या खाली दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनचा. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पहिला ऑप्शन आहे तो साईट ॲडमिनिस्ट्रेशन. साईट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये गेल्यानंतर परत 2 ऑप्शन येतात आपल्याला, एक म्हणजे युजर्स आणि दुसरा आहे कोर्सेस. तर आपल्याला कोर्सेसचा ऑप्शन निवडायचा आहे. कोर्सेसचा ऑप्शन निवडला तर आपल्याला ऑप्शन येतो तो मॅनेज कोर्सेस अँड कॅटेगरीज. हा ऑप्शन निवडल्यानंतर आता आपल्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये कोर्स क्रिएट करायचा आहे तो आपल्याला निवडावा लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या कॅटेगरीमध्ये तो कोर्स क्रिएट करता येईल. आता फॉर एक्झाम्पल आपण आता इथं सेंटर फॉर डिस्टन्स एज्युकेशन ही कॅटेगरी आहे. तर ह्याच्यामध्ये आपण जर क्लिक केलं तर सेंटर फॉर डिस्टन्स एज्युकेशन ही कॅटेगरी ओपन होईल. त्याच्यामध्ये आपल्याला क्रिएट न्यू कोर्स ही लिंक अवेलेबल आहे. ह्या लिंकला गेल्यानंतर आपल्याला जो काही कोर्स क्रिएट करायचा आहे तर त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला इथं भरावे लागतील. तर याच्यामध्ये जो स्टार दिसतो आपल्याला रेड स्टार तर तो काय इंडिकेट करतो तर ती माहिती आपल्याला कंपल्सरी भरणं आवश्यक आहे. आता कोर्स फुल नेम तर एखादा आपण कोर्स इथं आपण क्रिएट करू. फॉर एक्झाम्पल सर्टिफिकेट कोर्स इन टॅली. तर आपण हेच नाव तुम्ही शॉर्ट नेमसाठी वापरू शकता किंवा तुमचा जो त्याला शॉर्ट कोड असेल तर तो तुम्ही पेपर कोड असेल तर तो तुम्ही इथं देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला हा कोर्स आपण सेंटर फॉर डिस्ट्रिक्ट एज्युकेशनमध्ये क्रिएट केला आहे त्यामुळे ती कॅटेगरी दिसेल. तुम्हाला ज्यावेळी कोर्स शो करायचा असेल तर तुम्ही तो व्हिजिबलमधला ऑप्शन शो करू शकता, नसेल तर तुम्ही तो हाईड करू शकता. आता आपण शो करतो. त्याच्यानंतर कोर्स स्टार्ट डेट, हा कोर्स तुम्ही कधी स्टार्ट केला आहे तर त्याची डेट तुम्ही इथं घालू शकता. तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही ती डेट इथं देऊ शकता. कोर्स ID तुम्हाला इथं देता येतो. आता कोर्स समरीमध्ये आपल्याला ज्यावेळी हा कोर्स होम पेजवरती डिस्प्ले होईल त्यावेळी त्या कोर्समध्ये काय ॲक्च्युली कवर केलेलं आहे हे इंडिकेट करण्यासाठी हा कॉम्पोनंट आहे. तर याच्यामध्ये आपण समजा दिस कोर्स डील्स विथ कन्सेप्ट्स ऑफ टॅली असं आपण याच्यामध्ये याला ब्रीफ इन्फॉर्मेशन याची दिली. जर तुम्हाला काही कंटेंट एखादी फाईल स्वरूपात द्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही इथं याला अटॅच करून ती डिस्प्ले इथं
करू शकता. त्याच्यानंतर कोर्स फॉर्मॅट, आपला जो पेपर आहे तो किती युनिट्समध्ये डिवाईड केलेला आहे त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये हा कोर्स आपण रन करू शकतो. आता कोर्स फॉर्मॅटमध्ये आपल्याला बाय डिफॉल्ट बघितला तर फॉर्मॅट टॉपिक फॉर्मॅट दिसतो. आता जर तुम्ही याच्यामध्ये वेगळे फॉर्मॅट्स आहेत, एक सिंगल ॲक्टिव्हिटी फॉर्मॅट आहे, सोशल फॉर्मॅट आहे, टॉपिक्स फॉर्मॅट आहे, वीकली फॉर्मॅट आहे. म्हणजे जो तुमचा वीकली पॅटर्न असेल तर तो तुम्ही फॉलो करू शकता, टॉपिक्स फॉर्मॅट फॉलो करू शकता, सोशल फॉर्मॅट फॉलो करू शकता किंवा सिंगल ॲक्टिव्हिटी फॉर्मॅट फॉलो करू शकता. आता नॉर्मली आपला पेपर हा टॉपिकने डिवाईड केला असतो, त्यामुळे आपण हा टॉपिक फॉर्मॅट सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर नंबर ऑफ सेक्शन म्हणजे किती टॉपिक्स आहेत. आता आपले किती टॉपिक्स असणार याच्यासाठी 2, तर आपण इथं 2 सिलेक्ट करा. ओके. आता हे केल्यानंतर आपल्याला इतर काही सेटिंग जास्त काही करायची गरज नाही. बाकी सेटिंग आहे ते ॲडव्हान्स सेटिंग आहे. सद्यस्थितीला तुम्ही एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. त्याच्यानंतर फाईल अँड अपलोड्स. आता याच्यामध्ये जे अपलोडची कपॅसिटी आहे तर ती सध्या 8 MBची आहे. म्हणजे तुम्ही एका वेळी एक फाईल जी अपलोड करणार आहे तर त्याची मॅक्झिमम साईज ही 8 MB असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही काही गेस्ट ॲक्सेससुद्धा याच्यासाठी अलाव करू शकता. म्हणजे समजा तुम्ही काही युजर पासवर्ड दिला तर काही जे एनरोल होणारे कॅन्डिडेट आहेत तर ते गेस्ट ॲक्सेसद्वारे तुमच्या कोर्समध्ये एनरोल होऊ शकतात. ओके. तर इतके आपलं सेटिंग केल्यानंतर आपण ज्यावेळी सेव्ह आणि डिस्प्ले करतो त्यावेळी हा पेपर जो आहे हा पेपर तुमचा तयार झालेला आहे, ज्याच्यामध्ये टॉपिक 1 आणि टॉपिक 2 असे 2 फॉर्मॅट किंवा 2 सेक्शन आपण क्रिएट केलेले आहेत. आता हा कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन टॅली हा तयार झाला. आता ह्याच्यामध्ये आता पुढची स्टेप करायची आपल्याला म्हणजे काहीतरी कंटेंट आपल्याला ॲड करायचं आहे. तर मूडलमध्ये ज्यावेळी आपण एखादा कंटेंट ॲड करतो तर त्याच्यासाठी आपल्याला पहिली प्रायमरी कंडिशन काय आहे तर हे जे पेज आहे हे पेज आपल्याला एडिटेबल करून घ्यावं लागतं. आणि ते एडिट करण्यासाठी आपल्याला स्क्रीनच्या उजव्या बाजूला टॉप कॉर्नरला टर्न एडिटिंग ऑन नावाचं बटन आहे. त्या बटनवरती आपण जेव्हा क्लिक करू त्यावेळी तुम्हाला हे पेज असं एडिटेबल होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक 1 हा एडिटेबल दिसेल. त्याच्यानंतर ॲड अँड ॲक्टिव्हिटी रिसोर्स किंवा एडिट असे ऑप्शन तुम्हाला अवेलेबल होतील. आता फॉर एक्झाम्पल टॉपिक 1 आहे. आता टॉपिक 1मध्ये मी काय करणार आहे की टॉपिक 1चं सिलेबस अपलोड करणार आहे. तर टॉपिक 1च्या समोर जो एडिटचा ऑप्शन आहे याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिला ऑप्शन येतो तो म्हणजे एडिट टॉपिक. आता आपल्याला हा जो कंपोनंट हा एडिटेबल झाला, ओपन झाला. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की युनिट टॉपिक 1 ऐवजी मला युनिट 1ने रिनेम करायचं आहे. तर डिफॉल्ट सेक्शन नेम जो आहे तर त्याच्यासमोर जो चेकबॉक्स आहे तर तो आपण अनचेक करायचा, म्हणजे त्याच्यासमोरचा जो बॉक्स आहे तर तो आपल्याला एडिटेबल होतो. आता आपण टॉपिक 1 ऐवजी काय करणार युनिट 1 टाईप करणार. ओके. आणि समरीमध्ये ॲक्च्युअल जो आपला युनिट 1चा सिलेबस आहे तो इथं आपण पेस्ट करणार, कॉपी पेस्ट करणार. मेल नाही का माझ्याकडे सॅम्पल हां मेल असेल तर फॉरवर्ड करा. मला लॉग इन दिलं होतं मध्ये परत विसरला मला वाटतं. दोन वर्ष पूर्वी
दिलेले नाहीत. देतेच म्हणते मी, ते आठवत नसते. मग मी आता तेच म्हटलं माझं पण त्यातले काही जणांचं नसणार आहे. मुफीदचं होतं, तुमचं होतं, तुमचं असेल, कमलाकर सरांचं असेल, देवळींचं होतं. त्यांनी जे दिलेले आहेत तेच अप्रूव्ह होणार, आपल्याला म्हणा नाही करू शकतो. हे करता येईल. लॉग इनच दिलेलं नसेल तर आपल्याला आमच्या शिक्षकांचे जर विसरले किंवा काय राहिले नसेल तर तुम्ही ना त्यांना परत आहे ना. याचा कुठं तिकडे काही इकडे अलीकडे या. ठीक आहे, आपण तात्पुरता इथला कंटेंट बघूया. आता युनिट हा आपला जो सिलेबस आहे युनिट 1चा, मी काय केला कंट्रोल C आणि कंट्रोल V. त्यानंतर हा सेल चेंजेस केला तर हा सिलेबस इथे तुम्हाला अपलोड होईल. सेम केस टॉपिक 2 साठी सुद्धा युनिट टॉपिक आणि चेक युनिट 2 आणि त्याच्यानंतर युनिट 2चा सिलेबस आहे तो युनिट 2चा सिलेबस आपण अपलोड करू. तर अशा पद्धतीने आपण सिलेबस याच्यामध्ये अपलोड करायचं. आता तुम्हाला वाटलं की हा युनिट 1 मला हाईड करायचा आहे किंवा डिलीट करायचा आहे तर तो सुद्धा ऑप्शन तुम्हाला इथं अवेलेबल आहे. म्हणजे समजा तुम्हाला स्टुडंटना हा टॉपिक शो करायचा नाही तर तुम्ही हाईड करू शकता. जर तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर तुम्ही हा डिलीट करू शकता. सगळ्या तुम्ही जे काय ॲक्टिव्हिटी करता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एडिटेबल आहे. असं नाही की तुम्ही एकदा केला की ते डिलीट होणार नाही किंवा मॉडिफाय होणार नाही, असं नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला अपडेट करता येतात. फक्त एक काय की तुम्ही एकदा कोर्स क्रिएट केला तर तो तुम्ही रिनेम करू शकता, त्याच्यामध्ये बदल करू शकता, पण तो कोर्स डिलीट नाही करू शकत. त्याला ॲडमिनकडून जाऊन मग ते डिलीट करावं लागेल. तेवढा एकच आपल्याला कन्स्टंट आहे. डिलीट जर कोर्स करायचा असेल तर तुम्हाला ॲडमिनच्या थ्रू जाऊन तो डिलीट करावा लागेल. पण नॉर्मली आपण काय केलं की 2013 पासून जेवढे सगळे कोर्सेस आहेत एकही कोर्सेस आपण डिलीट केलेला नाही, एकही युजर आपण डिलीट केलेलं नाही. सगळा कंटेंट जो आहे तो ॲज इट इज आपण ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण युनिट 1 आणि युनिट 2मध्ये आपण काय करतो सिलेबस याच्यामध्ये अपलोड करतो. आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे की स्टुडंटना काही मटेरियल स्टडी मटेरियल द्यायचं आहे तर त्याला आपण म्हणतो रिसोर्सेस म्हणतो. ओके, तर आता हे रिसोर्स तुम्ही कुठेही देऊ शकता. तुम्हाला युनिट 1च्या वरती ऑप्शन आहे ॲड अँड ॲक्टिव्हिटी ऑर रिसोर्स, किंवा प्रत्येक युनिटमध्ये तुम्हाला ॲड अँड ॲक्टिव्हिटी ऑर रिसोर्सचा ऑप्शन दिलेला आहे. युनिट 1चा रिसोर्स द्यायचा असेल तर युनिट 1चा ॲड अँड ॲक्टिव्हिटी रिसोर्स वापरा. युनिट 2साठी ॲड अँड ॲक्टिव्हिटी ऑर रिसोर्सचा युनिट 2साठी वापरू शकतो. समजा युनिट 1चा मला काही कंटेंट द्यायचा आहे तर इथं ॲड अँड ॲक्टिव्हिटी ऑर रिसोर्सवरती मी क्लिक केल्यानंतर मला एवढे ऑप्शन्स येत आहेत. याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये स्टुडंट तुम्हाला काही रिस्पॉन्स करणार आहे. जे 2 वे कम्युनिकेशन जिथं होणार आहे त्याला आपण ॲक्टिव्हिटी म्हणणार आहे. ज्याच्यामध्ये चॅट असेल, असाइनमेंट असेल, क्विज असेल,
किंवा तुमचा सर्वे असेल, फीडबॅक असेल, तर हे सगळे जिथं तुम्हाला रिस्पॉन्स काय मिळणार आहे ती असणारी ॲक्टिव्हिटी. आणि रिसोर्सेस म्हणजे काय, जे काय तुम्ही स्टडी मटेरियल त्यांना शेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये फाईल असेल, फोल्डर असेल, एखादं बुक असेल किंवा URL असेल, पेज असेल, लेबल्स असतील, SRM IMS कंटेंट पॅकेज आहे, तर असे काही याच्यामध्ये रिसोर्सेस आहेत. तर नॉर्मली आपण रिसोर्सेसमध्ये फाईल, फोल्डर आणि URL इतके याच्यामध्ये आपण वापरलेलं आहे. आपल्या सोयीनुसार तुम्ही ते वापरू शकता, जेवढे ऑप्शन आहेत ते तुम्ही वापर त्याचा करू शकता. तर आपण पहिला बघूया फाईल. एक सिंगल फाईल असेल तर ती अपलोड करण्यासाठी हा ऑप्शन आहे. तर रिसोर्सेसमध्ये जाणे, त्याच्यानंतर फाईलचा जो ऑप्शन आहे तो निवडायचा. निवडल्यानंतर तुम्हाला ॲड हे बटन क्लिक करावं लागेल. ॲड बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या फाईलला नाव द्यायचं आहे, कंपल्सरी आहे. समजा आता मी स्टडी मटेरियल हे नाव दिलं. आता त्याचं डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला ती फाईल अपलोड करायची आहे. तर त्यासाठी काय करणार, मी सिलेक्ट फाईलच्या समोर एक ॲड आयकॉन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला ब्राउज करावं लागेल. ब्राउज करा. त्याच्यानंतर ज्या लोकेशनला तुमची फाईल आहे, समजा मी आता मॉडेल डेमो आहे, आता याच्यामध्ये मला ही वर्ड फाईल अपलोड करायची आहे. तर मी फाईल सिलेक्ट केली, ओपन ऑप्शन निवडला आणि अपलोड दिस फाईल. आता ती फाईल इथं अपलोड झालेली आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड रिटर्न टू कोर्स, जेव्हा मी ह्याच्यावर क्लिक करेन तर ती फाईल तुम्हाला त्या युनिट 1मध्ये अपलोड झाली दिसेल. तर फाईलला जर तुम्ही क्लिक केला तर ती फाईल डाउनलोड होईल आणि ती तुम्हाला ओपन करून बघता येईल. आता ती ब्राउझरवरती डिपेंड आहे. जो आता इथं मोझिला फायरफॉक्स आहे तर तो डाउनलोड होतो आणि मग तुम्हाला डिस्प्ले होतो. क्रोमला अगोदर डायरेक्ट तिथंच डिस्प्ले होत होता. आता ज्या ब्राउझरचं जसं सेटिंग असेल त्याप्रमाणे ते तुम्हाला डाउनलोड होऊन बघता येईल किंवा डायरेक्ट ते पाहता येईल. तर ही झाली वर्ड, काय म्हणला, 8 MB. एक सिंगल फाईल 8 MBचं पाहिजे. नॉर्मली आपली PPT किंवा PDF याची साईज कमी असते. हां, व्हिडिओची आणि इमेजची फाईल जरा जास्त असते. आज ते तुम्हाला सांगतो मी, त्याला ऑप्शन काय ते तुम्हाला सांगतो. फक्त एक बोलू शकतो करून. हां, बोला. एक तर काय होतं की जे मॉड्यूलच होतं की नाही, लर्निंग प्लॅटफॉर्म मॉड्युलर बेस म्हणजे अगदी छोटेसे चंक्स, छोटे छोटे मॉड्यूल अशीच अपेक्षा आहे. म्हणजे आता आपण सिम देतो तर आपली अपेक्षा कशी असते की एकदम 8 युनिटचं सिम द्यायचं. पण खरीसुद्धा पद्धत अशी आहे की 1 युनिट द्यावं, ते पण डिस्टन्सच आहे, त्याने वाचावं, त्याची असाइनमेंट जमा करावी, मग पुढचं युनिट. आता इतका वेळ आपल्याला पण नसतो. एक क्लासचं मॉडेल आहे. आता आपण ओपन आहे आणि ते अगदी मॅसिव्ह आहे आणि आपण सगळ्या मासला वापरतो. तर तेवढ्याला असं मग 1 युनिट संपलं की परत दुसरं युनिट तुला असं काही होऊ शकत नाही. एकदाच आपण 8 युनिट देतो तुला. तर असं आपल्याला याच्यासाठी 2 क्रेडिटला करायचं असेल तर मे बी एका युनिटचा पण 1 आणि त्या 1 MB पण होणार नाही मग अशा वेळेला ते देऊ शकतो. आणि राहिला प्रश्न व्हिडिओचा ते सांगतीलच. दुसरीकडे प्लॅटफॉर्मला करायचं फक्त त्याची लिंक इथे टाकून देऊ शकतो आपण जसं केलेलं आहे तसं. ते जो पुढचा मुद्दा म्हणतात तिथं ते ॲक्टिव्हिटी वगैरे, तर जरासं मध्ये नाही का आपल्या ऑनलाईनचे जे 4 क्वाड्रंट आहेत ते नजरेसमोर ठेवायचं. ते डिस्कशन फोरम, हा आपला याचा फोरम, म्हणजे ते कनेक्ट आहे. हे मॉड्यूल पद्धतीने बोलतात आपल्याला ते एक ओरिएंटेशन आणि डिस्टन्सचं पण आहे. अपेक्षित हे पण आहे की याच्यातला काही मॉड्यूल प्लॅटफॉर्म हा त्या 2 क्रेडिट बरोबरच तुमच्यापैकी मला वाटतं हे मुफीद कोणतरी 2-3 रेग्युलर ODLसाठी सुद्धा वापरत होते. जिथे शक्य असेल तिथं आपण तिथेही वापरावं किंवा परीक्षेला वापरत होते मूल्यमापन टीचिंग, तर तेही वापरायला हरकत नाही. आता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो तुमच्या, फक्त आपण 1 बाय 1 आपण बघत जाऊ. म्हणजे कसं आहे, डिस्ट्रॅक्शन व्हायला नको. कंटिन्युअस फ्लो सगळे तुम्हाला सांगतो. ज्या काही शंका असतील तर ते आपण घेऊया आणि आपण चर्चा सुरू झाली की मग ते आपण बाकीकडे पसरते. तुमच्या सगळ्या शंका मी संपवतो. ओके, तर आपण हा एक PDF वर्ड फाईल वापरली आपण. तर अशी आपण कुठल्याही फॉर्मॅटमधली फाईल आपण अपलोड करू शकतो.
आपल्याला रिस्ट्रिक्शन फक्त आत्ता सध्या स्थितीला 8 MBचं आहे. आपण सर्व्हरमध्ये ते बदल करून आपण ती साईज वाढवू शकतो. पण ते ॲडमिन साईडला आहे, तर सध्या आपण 8 MBचं लिमिटेशन आहे. त्याच्यानंतर अजून एक आपण तुम्हाला अपलोड करून दाखवतो, ती म्हणजे PDF फाईल आपण अपलोड करू शकतो. ॲड मटेरियल 1. परत मी गेलो सिलेक्ट ॲड ब्राउज. आता मला समजा एखादी PDF हे पुस्तकच आहे हां, तर मी ओपन केलं अपलोड दिस फाईल. आता काय झालं, हे दिस फाईल इज टू लार्ज, म्हणजे 8 MBपेक्षाही जास्त, त्यामुळे अपलोड होऊ शकत नाही. तर दुसरी एक फाईल बघूया आपण, अपलोड फाईल ब्राउज. आता मी काही PPTज आहेत तिथं, म्हणजे सिलेक्ट क्लिक PPT, अपलोड दिस फाईल. PPT अपलोड झाली, सेव्ह अँड रिटर्न टू कोर्स. तर ही PPTची अपलोड. तर तुम्ही कुठल्याही फॉर्मॅटमध्ये फाईल इथं अपलोड करू शकता. तर कंटेंट अपलोड करायला काही प्रॉब्लेम नाही, समजलं तुम्हाला. आता याच्यामध्ये पुढची ॲक्टिव्हिटी म्हणजे हे झालं, एक सिंगल फाईल झाली आपली. आता समजा तुम्हाला एकापेक्षा जास्त मल्टिपल फाईल द्यायचं असतील, तर त्यासाठी आपण काय घेणार, फोल्डर ऑप्शन घेणार. फोल्डर ॲड आणि रेफरन्स नावाचा एक आपण फोल्डर तयार केला. आता याच्यामध्ये आपण काय करणार, ज्या काही फाईल्स आपल्याला द्यायचे तर त्या फाईल्स आपण इथं देणार. आता इथं आपण मी ही एक फाईल घेतली अपलोड. आता याच्यामध्ये काय, आपल्या ज्या फाईल्स आपण एकाही सिलेक्ट करून टाकू शकत नाही, आपल्याला 1 बाय 1 याच्यामध्ये टाकायला लागतं. एक आपल्याला इथं काळजी घ्यावी लागते. तर अशा 1 बाय 1 फाईल आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. ॲड केल्यानंतर सेव्ह अँड रिटर्न टू कोर्स. तर हा रेफरन्स नावाचा फोल्डर झाला. त्या फोल्डरवर क्लिक केला तर त्यामध्ये जे काही कंटेंट आहे ते दिसेल तुम्हाला. डाउनलोड फोल्डर म्हटला की फोल्डर तुमचा डाउनलोड होईल आणि तो तुम्ही मग त्या विद्यार्थ्याला त्याचा ॲक्सेस हा त्याच्या डेस्कटॉपवरती किंवा त्याच्या डिव्हाइसवरती करता. त्याच्यामध्ये एडिट करायचं असेल तर एडिटचं ऑप्शन आहे. परत तुम्ही जाऊन परत त्याच्यामध्ये बदल, ॲड, रिमूव्ह सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये करू शकता. तर अशा पद्धतीनं आपण रिसोर्स याच्यामध्ये ॲड करतो. परत मी कोर्समध्ये आलो. आता अजून एक मला काय करायचं आहे की जसं काही झाला फोल्डर झाला, आता मला एखादं एक URL द्यायचं आहे. मला एखादं वेबसाईटची ॲड्रेस द्यायचा की ज्या ॲड्रेसला क्लिक केल्यानंतर तो स्टुडंटला त्याचा जो काही कंटेंट आहे तो त्या कंटेंट त्याला ॲक्सेस करता येईल. समजा हा विद्यार्थ्याला मला स्टुडंट शेअर करायचा व्हिडिओ, तर मी काय करणार, हा जो URL आहे हा URL मी कॉपी करणार आणि या URL एक्सटर्नल URLचा जो आहे तो तर मी पेस्ट करणार आणि व्हिडिओची मी अशी त्याला नाव देणार आणि सेव्ह करणार. आता ज्यावेळी या लिंकला आपण जाऊ तर ती डायरेक्ट तुम्हाला त्या व्हिडिओवरती रिडायरेक्ट करेल. तर अशा पद्धतीने जसं मग सर म्हटलं की याच्यावरती जरी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायची फॅसिलिटी जरी नसेल सध्या तरी तुम्ही अशी लिंक देऊन त्या प्लॅटफॉर्मचं तुम्ही तिथं
त्या विद्यार्थ्याला रिडायरेक्ट करून तो ॲक्सेस देऊ शकतो. तर हे झाले रेफरन्स मटेरियल किंवा रिसोर्स झाले. आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटीमध्ये पहिला बघणार आपण असाइनमेंट. जे आपण नॉर्मली क्लासरूममध्ये असाइनमेंट देतो तो सेम पॅटर्न याच्यामध्ये आहे. तर असाइनमेंटसाठी ॲड अँड ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊन असाइनमेंट हा ऑप्शन निवडायचा, त्याला नाव द्यायचं असाइनमेंट 1. आता डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला ॲक्च्युअली जो क्वेश्चन आहे तो द्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 समजा असेल डिफाईन कम्प्युटर नेटवर्क. क्वेश्चन नंबर 2 एक्सप्लेन various असे मी 2 प्रश्न मी देणार असेल. आता तुम्ही डायरेक्ट इथं प्रश्न देऊ शकता किंवा डायरेक्ट तुम्हाला जे प्रश्न असतील फाईल आहे तर ती डायरेक्ट तुम्ही फाईल इथं देऊ शकता. समजा इथं ॲडला गेला तुम्ही ब्राउज केला तर मगाची मी ही जी फाईल होती ती मी इथं ओपन केली अपलोड केली तर तुम्ही टाईप न करता डायरेक्ट फाईल सुद्धा ॲज अ असाइनमेंट देऊ शकता. त्याच्यानंतर सबमिशन फॉर्म. आता जे तुम्ही असाइनमेंट ज्या दिवशी देता बाय डिफॉल्ट ती डेट घेतली जाते आणि ती टाईम घेतली जाते. तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे याच्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकता. आता इथं सबमिशन फॉर्म 16 मे 2024 00 हा याच्यामध्ये 24 आवर्स फॉर्मॅट हा फॉलो केला जातो. म्हणजे समजा तुम्ही इथं समजा तुम्हाला 12 वाजता द्यायचं आहे तर तुम्ही इनेबल करून देऊ शकता. आता तुम्हाला 7 दिवसाचा बाय डिफॉल्ट आहे, याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार परत तुम्ही याच्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकता. कट ऑफ डेट्सवर तुम्ही एकदा तुम्ही देऊ शकता. आता सबमिशन टाईप 2 प्रकारे आहे. एक म्हणजे फाईल सबमिशन आणि दुसरा आहे ऑनलाईन टेक्स्ट. जर ऑनलाईन टेक्स्ट म्हटला तर तुम्ही डायरेक्ट कीबोर्ड थ्रू टाईप करून तो स्टुडंट तिथे ॲड करू शकेल. फाईल सबमिशन म्हटला तर तुम्हाला जशी आत्ता फाईल आपण अपलोड केली तशा पद्धतीनं जो स्टुडंट असेल तर तो फाईल अपलोड करेल. ऑनलाईन टेक्स्ट जर आपण निवडला तर त्याला आपल्याला वर्ड लिमिट देता येतं. जर तुम्ही एनेबल केला वर्ड लिमिट तर त्याला 2000 शब्दामध्ये 5000 शब्दामध्ये जे काय तुम्हाला वर्ड लिमिट असेल तर ते तुम्ही तिथं टाकून त्याला रिस्ट्रिक्ट करू शकता. नसेल तर तुम्ही ते एनेबलचं डिसेबल करून टाका तर तुम्हाला तो ऑप्शन अवेलेबल आहे. आता तुम्हाला मॅक्झिमम नंबर ऑफ अपलोड फाईल्स जसं मगाशी म्हटलं की शिक्षक 8 MB पर्यंत फाईल अपलोड करू शकतो आणि स्टुडंटला 1 MB पर्यंतची फाईल अपलोड करता येते. आता समजा एक 2 MBची फाईल असेल तर स्टुडंटला काय करता येईल 1 MBच्या 2 फाईल करता येऊन त्या 2 अपलोड करता येईल. ओके, तर त्याच्यासाठी तर मॅक्झिमम अपलोड फाईल 20 आहेत तर तो ऑप्शन तुम्ही सेट करा म्हणजे जास्तीत जास्त 20 फाईल्स स्टुडंटना अपलोड करता येऊ शकतो. आता मॅक्झिमम साईज याला 1 MBची सध्या तरी आहे. ओके, त्याच्यानंतर सबमिशन सेटिंगमध्ये गेला तर तुम्हाला वेगवेगळे सेटिंग्स आहेत. तुम्हाला फीडबॅक कसा घ्यायचा आहे त्याचं ऑप्शन्स अवेलेबल्स आहेत. ग्रुप सबमिशन सेटिंग याच्यामध्ये अवेलेबल आहे. नोटिफिकेशन तुम्हाला देता येतं. ग्रेड तुम्हाला किती पैकी द्यायचे आहेत, पॉईंटमध्ये द्यायचं आहे स्केलमध्ये द्यायचं आहे ते तुम्ही विचारू शकता. मॅक्झिमम ग्रेड तुम्ही किती देणार आहे ते तुम्ही याला सेट करू शकता. तर सगळ्याला ह्याच्यामध्ये ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर तुम्हाला जसा ऑप्शन पाहिजे तसा तुम्ही याच्यामध्ये सेट करून आता मी तुम्हाला ती सेटिंग सांगतो. हे मिनिमम तेवढे सेटिंग जरी केलं तरी ते सफिशियंट आहे. आता फॉर एक्झाम्पल ग्रेडमध्ये गेला समजा तुम्ही 10 मार्काला असाइनमेंट दिलं असेल तर मी 10 मार्क ग्रेड सेट केलेला आणि सेव्ह अँड रिटर्न टू कोर्स ऑप्शन निवडला तर माझी असाइनमेंट ही अशा पद्धतीने दिसेल. असाइनमेंटला गेलो आपण की असाइनमेंट 1 क्वेश्चन 1, 2 झाले. तुम्हाला मी क्वेश्चन्सची फाईल तुम्हाला अपलोड करायची असेल तर ती फाईल इथं अपलोड केलेली आहे. त्या फाईलला तुम्ही क्लिक केला की ती फाईल डाउनलोड होईल, त्या स्टुडंटला ती दिसेल. त्याच्याप्रमाणे ते स्टुडंट त्याच्यावरती काम करतील आणि ती सबमिशन आहे ते त्याच्यावरती सबमिट करतील. आता ग्रेडिंग समरीमध्ये तुम्हाला पार्टिसिपंट दिसतात. हे पार्टिसिपंट कोण आहेत की ह्या कोर्सला जेवढे स्टुडंट आहेत
तर त्याचा काउंट दिसेल. समजा 60 स्टुडंट एनरोल असतील तर 60 स्टुडंट दिसतील. त्या 60पैकी किती मुलांनी सबमिट केले तर तो आकडा तुम्हाला सबमिटेडचा दिसेल. नीड ग्रेडिंग, विद्यार्थ्यांनी सबमिट केलेलं आहे पण त्याचं अजून ग्रेडिंग झालेलं नाही तर ते ग्रेडिंगचा काउंट तुम्हाला दिसेल. त्यानंतर ड्यू डेट कधी आहे ते दिसेल आणि टाईम रिमेनिंग किती वेळ शिल्लक आहे ते तुम्हाला इथं बघायला मिळेल. इथं तुम्ही व्ह्यू ऑल सबमिशनला गेला तर जे काही सबमिशन झालेलं आहे विद्यार्थ्यांनी ते सगळं तुम्हाला तिथं बघायला मिळेल. आणि मग तुम्ही 1 बाय 1 त्या विद्यार्थ्याला क्लिक करून त्याचं जे सबमिशन आहे ते बघून तिथं त्याचं ग्रेडिंग तुम्ही करू शकता. हे झालं असाइनमेंट. याच्यामध्ये काय शंका? विद्यार्थ्यांनी ऑनलाईनच सबमिट करायचं. कॉपी पेस्ट तुम्ही याच्यामध्ये कंट्रोल व्ही वापरत असणार आहे बरोबर. कंट्रोल व्ही कीबोर्ड न वापरता डायरेक्ट कीबोर्ड माऊसने कंट्रोल पेस्ट करायचं. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं सर, एक इमेज घ्यायची, क्लिपिंग टूल वापरायचं, इमेज करायची आणि ती तुम्ही तिथं अपलोड करायचं पेस्ट. त्याला थोडंसं लिमिटेशन आहे मान्य आहे पण त्याला वेआउट अशा पद्धतीने आपण करू शकतो. तेव्हा त्याला मॅथ्स आपण काय हे आहे ते ॲडिशन प्लगइन ॲड करून मग ते आपल्याला त्याला करता येईल. ओके, आता दुसरा ऑप्शन बघणार आहे तो म्हणजे क्विजसाठी, म्हणजे जी परीक्षा आपण घेतो वेगळ्या फॉर्मॅटमध्ये त्याच्या संदर्भात आपण बघूया. तर याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये क्विज नावाचा ऑप्शन आहे तर तो सिलेक्ट करायचा. ॲड त्यानंतर आपल्याला नाव द्यायचं त्यासाठी टेस्ट 1. आता डिस्क्रिप्शनमध्ये आपण देणार युनिट टेस्ट 1. त्याच्यानंतर टायमिंग, आता टेस्ट कधी सुरू होणार आहे आणि ती कधी बंद करायची. ओके, तर आपण हे एनेबल करून घेऊया. आता ओपन क्विज म्हणजे काय तर 16 मे 2024ला 12:13 टेस्ट काय होणार आहे, चालू होणार आहे आणि संपणार कधी आहे. समजा मी 19:13 म्हणजे 7:13 टेस्ट संपणार आहे. म्हणजे ह्याचा ड्युरेशन काय झाला की 12:13 ते 7:13 एवढ्या स्पॅनमध्ये विद्यार्थी टेस्ट देऊ शकतात. आता टेस्ट ती अवेलेबल झाली तर त्याला टेस्ट लॉग इन केल्यानंतर त्यानं किती वेळात संपवायचं आहे त्याच्यासाठी हा टाईम लिमिट आहे. समजा मी 10 मिनटं सेट केला तर 12:13 ते 7:13 या टाईम ड्युरेशनमध्ये जेव्हा इथून लॉग इन होईल तेव्हा लॉग इन झाल्यानंतर त्याला 10 मिनटं ती टेस्ट संपवायचं आहे. तर ते म्हणजे टाईम लिमिट. आता समजा 10 मिनटाचा वेळ दिला पण विद्यार्थ्यांना सबमिट नाही केलं तर त्या केसमध्ये काय करायचं. तर ह्याच्यामध्ये ओपन अटेम्प्ट्स आर सबमिटेड ऑटोमॅटिकली, म्हणजे विद्यार्थ्यांना जो काही रिस्पॉन्स दिला आहे तो जसाच्या तसा जो असेल तो कन्सिडर होणार. त्यासाठी आपण ओपन अटेम्प्ट्स आर सबमिटेड ऑटोमॅटिकली हा ऑप्शन निवडायचा आहे. समजा काही वेळ संपला तर तुम्हाला काही ग्रेस पिरियड द्यायचा असेल तर तुम्ही तो मग एनेबल करून तुम्ही तर देऊ शकता. त्याच्यानंतर ग्रेड हा ऑप्शन आहे. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला तर ग्रेडची कॅटेगरी ठरवायची आहे. तुम्ही कॅटेगरी करून ती ठरवू शकता. एखादा पासिंगचा क्रायटेरिया असेल समजा 40 पैकी 8 मार्क किंवा 12 मार्क काय असेल ते पासिंगचा तो क्रायटेरिया सेट करू शकता. अटेम्प्ट अलाउड, लॉग इन केल्यापासून त्यानं किती वेळा अटेम्प्ट करायचा, 1 वेळा 2 वेळा 5 वेळा तर तो तुम्ही इथं अटेम्प्ट सेट करू शकता. समजा मी आता 1 अटेम्प्ट सेट केला. ओके, त्याच्यानंतर लेआउट्स. लेआउटमध्ये काय दिसतं की प्रत्येक पेजवरती प्रश्न दिसला पाहिजे का सगळे प्रश्न एकाच पेजवरती दिसले पाहिजे त्याचं सेटिंग आहे. त्यानंतर क्वेश्चन बिहेवियर, जे प्रश्न आहेत तर ते शफलून गेले पाहिजे का आहेचे तसे तसे सगळ्यांना दिसले पाहिजे. त्याच्यानंतर रिव्ह्यू ऑप्शन, याच्यामध्ये टेस्ट सुरू असताना त्या विद्यार्थ्याला काय डिस्प्ले करायचं आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्यानं सबमिट केला तर त्या सबमिट केल्यानंतर त्याला मार्क्स किती मिळाले, त्यानं जो रिस्पॉन्स दिला आहे तो काय रिस्पॉन्स दिला आहे तो, करेक्ट आन्सर काय आहे ते, म्हणजे सगळी त्याची समरी जी आहे
सगळा रिव्ह्यू त्याला तिथं डिस्प्ले करायचा आहे. तर हे रिव्ह्यू विद्यार्थ्यांना दाखवायचं का नाही ह्याचे राईट्स हे ह्या रिव्ह्यू ऑप्शनमध्ये आहेत. हे सगळे जर तुम्ही रिमूव्ह केला तर त्या विद्यार्थ्यांना काहीही कळणार नाही. फक्त ते सबमिट करतील आणि लॉग आउट होतील. त्यांना बाकीचे मार्क्स योग्य चुकीचं काही दिसणार नाही. ओके. तर याच्यामध्ये इमिजिएटली आफ्टर अटेम्प्ट, लॅटर व्हाईल द क्विज इज स्टील ओपन आणि आफ्टर द क्विज इज क्लोज. तर असे 3 ऑप्शन्स आहेत. तर त्या प्रत्येक स्टेजवरती त्याला काय डिस्प्ले करायचं हे ह्याचं सेटिंग आहे. आता जर तुम्हाला काहीच मुलांना शो करायचं नसेल तर तुम्ही हे अनेबल केलं तरी चालेल. ओके. आता एक्स्ट्रा रिस्ट्रिक्शन ऑन अटेम्प्ट, ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या टेस्टला पासवर्ड देता येतो किंवा तुम्हाला समजा एखाद्या पर्टिक्युलर नेटवर्कमध्ये परीक्षा घ्यायची आहे. म्हणजे समजा इथलं 192.168.2.1 हा इथला IP आहे. एक IPची तुम्ही रेंज दिला तर त्याच नेटवर्कमध्ये फक्त टेस्ट ओपन होणार, इतर ठिकाणी ओपन होणार नाही. तर ते तुम्हाला रिस्ट्रिक्शन याच्यात घालता येतं. त्याचबरोबर टेस्ट सुरू असताना जसं आपण एक्स्ट्रा ॲडिशनल टॅब ओपन करतो तर ते जर द्यायचं नसेल तर ब्राउझर सिक्युरिटीमध्ये फुल स्क्रीन पॉपअप विथ सम जावा स्क्रिप्ट सिक्युरिटी हा ऑप्शन जर तुम्ही निवडला तर ॲडिशनल जी टॅब आहे ती टॅब ओपन होणार नाही. ओके. जर तुम्हाला पासवर्ड द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता, नाही दिला तरी चालेल. मी तर काय पासवर्ड आता देत नाही. आता इतकं सेटिंग केल्यानंतर सेव्ह अँड रिटर्न टू कोर्स. ओके. आता ही टेस्ट आता क्रिएट झालेली आहे. आता ह्या टेस्टमध्ये आपल्याला प्रश्न ॲड करायचे आहेत. तर टेस्ट 1वरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला किती अटेम्प्ट्स आहेत, क्विज कधी स्टार्ट होणार आहे, कधी क्लोज होणार आहे, त्याला वेळ किती आहे हे आपल्याला दिसेल. एडिट क्विजवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये प्रश्न ॲड करण्यासाठी ऑप्शन ॲड जो आहे उजव्या कोपऱ्यामध्ये तो दिसतो. त्याच्यावर क्लिक करा. तुम्हाला इथे 3 ऑप्शन दिसत आहेत. न्यू क्वेश्चन, फ्रॉम क्वेश्चन बँक आणि रँडम क्वेश्चन असे 3 ऑप्शन आहेत. जर तुमच्याकडे क्वेश्चन बँकमध्ये क्वेश्चन असेल आणि रँडम क्वेश्चन निवडला तर क्वेश्चन बँकमध्ये जेवढे प्रश्न आहेत त्यातले रँडमली सिलेक्ट करून 10 प्रश्न हे त्या विद्यार्थ्याला दिले जातात. किंवा क्वेश्चन बँकमध्ये जेवढे तुम्ही सिलेक्ट कराल तेवढे क्वेश्चन सेट करून त्या विद्यार्थ्याला दिले जातील. न्यू क्वेश्चन म्हटला की तुम्हाला मॅन्युअली एक क्वेश्चन इथं ॲड करावं लागेल. आता मॅन्युअली एक प्रश्न बघूया आपण. न्यू क्वेश्चन जर आपण निवडला तर तुम्हाला क्वेश्चनचे वेगवेगळे टाईप्स आहेत. कॅल्क्युलेटेड आहे, मल्टिपल चॉईस आहे, कॅल्क्युलेटेड सिम्पल आहे, ड्रॅग अँड ड्रॉप इनटू टेक्स्ट आहे, ड्रॅग अँड ड्रॉप मार्कर्स आहेत, एम्बेडेड आन्सर आहेत, एसे रायटिंग, मॅचिंग आहे, मल्टिपल चॉईस, न्यूमेरिकल, रँडम शॉर्ट आन्सर, सिलेक्ट मिसिंग वर्ड्स, शॉर्ट आन्सर, ट्रू फॉल्स आणि डिस्क्रिप्टिव्ह इतक्या पद्धतीचे प्रश्न तुम्ही इथं देऊ शकता. आता आपण इथे एक मल्टिपल चॉईसचा ऑप्शन इथं बघूया. मल्टिपल चॉईस तुम्ही निवडा. त्यानंतर ॲड. आता तुम्हाला क्वेश्चन नेम द्यायचा आहे तर इथे मी काय करणार 1 डिजिट देणार. आता मला तिथं टेक्स्ट द्यायचं आहे. ओके. आता मी दिला आहे विच डे इज सेलिब्रेटेड ॲज महाराष्ट्र डे. तर मी क्वेश्चन टेक्स्टमध्ये तो पेस्ट करणार. ओके. आता त्याला किती मार्क्स आहेत, समजा 1 मार्क असेल तर बाय डिफॉल्ट 1 दिसेल, 2 मार्कासारखे असेल तर तुम्ही इथं 2 मार्क देऊ शकता. ओके. त्याच्यानंतर आता चॉईस 1 तिथं आपल्याला काय द्यायचं आहे, पहिला पर्याय द्यायचा आहे. आता पहिला पर्याय समजा 3 जून असेल. त्याच्यानंतर दुसरा पर्याय 1 मे. तिसरा पर्याय चॉईस 3 मध्ये आणि चौथा नन ऑफ द अबव आपण नेहमी वापरतो. पण याच्यामध्ये आपण शफल करतो त्यावेळी याच्यातले ऑप्शनसुद्धा शफल होतात. त्यामुळे आपल्याला नन ऑफ द अबव व्हायची नन ऑफ दिस हा ऑप्शन इथं आपल्याला लिहावं लागेल. नन ऑफ दिस. आता ह्याच्यातला जो पर्याय बरोबर आहे त्याचे ग्रेड आपल्याला काय करायचे आहे 100% करायचे आहे. आता 1 मे हा करेक्ट आन्सर आहे तर आपण तिचे ग्रेड काय करणार 100% करणार. एवढं सेटिंग केलं,
सेव्ह चेंजेसवरती आपण क्लिक केला की हा पहिला प्रश्न आपला ॲड होईल. तर असे आपण प्रश्न याच्यामध्ये ॲड करणार. ओके. आता तुम्हाला प्रश्न बघायचा आहे तर इथं प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे. तर तुम्हाला प्रश्न असा दिसेल क्लोज प्रिव्ह्यू. आता समजा तुम्हाला मगाशी मी 2 मार्क तिथं होते, समजा मला वाटलं तुम्हाला मार्क चेंज करायचा आहे, परत तुम्हाला इथं तिकीटचं ऑप्शन आहे, इथं तुम्ही 1 मार्क करू शकता आणि एंटर केला की परत तो 1 मार्क होऊ शकतो. समजा प्रश्नामध्ये काही बदल करायचा असेल तर इथं तुम्हाला एडिटचं ऑप्शन आहे, याच्यावरती जाऊन तुम्ही प्रश्नामध्ये जे काय बदल करायचे ते बदल करून सेव्ह चेंजेस क्लिक केला की तुमचा जो बदल आहे तो ॲक्सेप्ट. ओके. आता समजा माझी एक झाली क्वेश्चन ॲड करू. आता मला हे बघायचं आहे कसं दिसतंय मला हे. हां, तर इथं प्रिव्ह्यूचं ऑप्शन ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये क्विज ॲडमिनिस्ट्रेशन दिसेल, त्याच्यामध्ये प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे. प्रिव्ह्यूवरती गेला की तुम्हाला स्टार्ट अटेम्प्टचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला इथं नंबर ऑफ क्वेश्चन दिसतील. फिनिश अटेम्प्ट म्हणजे समजा त्याला एखाद्या प्रश्नानंतर बंदच करायचं आहे टेस्ट, तर फिनिश बटनवरती क्लिक करून तो बाहेर पडू शकतो. त्याच्यानंतर त्याला टायमर डिस्प्ले दिसेल तिथं आणि ॲक्च्युली कंटेंटमध्ये त्याला जो प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय. आता मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रश्नसुद्धा आणि ऑप्शनसुद्धा शफल होतात. आता नन ऑफ दिस हा 4था पर्याय होता, आता इथं हा पहिला पर्याय आला. त्यामुळं तुम्ही तशा पद्धतीचं सेटिंग करणं आवश्यक आहे. आता समजा मी बी हा पहिला ऑप्शन बरोबर आहे म्हणून घेतला आणि मी एकच प्रश्न आहे त्यामुळे शेवटचा फिनिश अटेम्प्ट बटन क्लिक केला की तुम्हाला एकदा कन्फर्मेशन विचारलं जातं की किती प्रश्न अटेम्प्ट केलेले आहेत. समजा क्वेश्चन 1 असेल त्याचा आन्सर सेव्ह झाले का नाही, जर नसेल परत जायचं असेल तर रिटर्न टू अटेम्प्टवरती जाऊन परत तुम्ही परीक्षा देऊ शकता. अटेम्प्ट करून परत तुम्ही फिनिश अटेम्प्ट करू शकता. आणि तुम्हाला तर सबमिटच करायचं असेल तर सबमिट ऑल अँड फिनिश इथं केल्यानंतर परत तुम्हाला एकदा कन्फर्मेशन विचारलं जाईल. सबमिट ऑल अँड फिनिशच्या बटन क्लिक केल्यानंतर तुमची टेस्ट काय होईल, सबमिट होईल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला नंबर ऑफ प्रश्न याच्यामध्ये ॲड करता येतो. आता तुम्ही म्हटला हा एकच प्रश्न मी ॲड करून दाखवला. आता तुम्हाला एकापेक्षा जास्त प्रश्न एकाच वेळी अपलोड करायचा आहे, तर त्याच्यासाठी एक फॉर्मॅट आहे, त्याला आपण आयकन फॉर्मॅट म्हणतो. आयकन फॉर्मॅट म्हणजे काय की नोटपॅड घ्यायचं, नोटपॅडमध्ये तुमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न टाईप करायचा, त्याच्या खाली कॅपिटल लेटर्समध्ये जो ऑप्शन आहे कॅपिटल लेटर ए डॉट एक स्पेस द्यायचा, त्याच्यानंतर तो ऑप्शन, त्याच्यानंतर दुसऱ्या ऑप्शनसाठी कॅपिटल लेटर बी डॉट सिंगल स्पेस आणि ऑप्शन, त्यानंतर कॅपिटल सी डॉट आणि तिसरा ऑप्शन, चौथा डी डॉट स्पेस चौथा ऑप्शन आणि खाली काय करायचं आहे जे आन्सर द्यायचं तुम्हाला तर ते कॅपिटलमध्ये ANSWER आन्सर, त्याच्यानंतर कोलन एक स्पेस आणि जे करेक्ट ऑप्शन आहे ABCD मधला तर तो द्यायचा आहे. अशा फॉर्मॅटमधला जो डेटा आहे तो तुम्ही असा सेट करायचा आणि ही फाईल सिंगल अपलोड तुम्ही केली की तुमचा सगळा जो क्वेश्चन आहे तर सगळे तुमच्या त्या कोर्समध्ये येतात. आता हे कसं अपलोड करायचं दाखवतो तुम्हाला. आता मी एक फाईल आणलेली आहे इथं. आता ही मी गेलो क्वेश्चन बँकमध्ये, क्विज ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये गेलो मी क्वेश्चन्समध्ये, क्वेश्चन बँकमध्ये क्वेश्चनच्या खाली ऑप्शन आहे इम्पोर्ट. ह्या इम्पोर्ट क्लिक केल्यानंतर मला कुठल्या फॉर्मॅटमधला डेटा इम्पोर्ट करायचा आहे त्याचे फॉर्मॅट दिलेला आहे. त्यातला पहिला फॉर्मॅट आहे तो म्हणजे आयकन फॉर्मॅट. हा ऑप्शन निवडायचा, त्याच्यानंतर ती फाईल कुठून टाकायची तो लोकेशन निवडा, चूज फाईल, ब्राउज आणि हा मूडल पीस फाईल आहे, ओपन करा, अपलोड दिस फाईल आणि इम्पोर्ट. आता याच्यामध्ये काय झालं आहे, पहिला प्रश्न तो आलेला नाही, त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण उरलेले 4 प्रश्न याच्यामध्ये आलेले आहेत. कंटिन्यू केला तर तुमचे जे 4 प्रश्न आहेत ते प्रश्न आलेले आहेत. ओके. आता तुम्हाला पलीकडं जसं मगाशी म्हटलं की ॲड अ क्वेश्चन म्हटलं होतं आपण, तुम्ही एक मॅन्युअली क्वेश्चन ॲड केला. आता तुम्हाला काय करायचे प्रश्न मल्टिपल घ्यायचे आहेत, तर परत काय करणार मी या टेस्टमध्ये जाणार. ओके.
त्यानंतर एडिट क्विजला जाणार, याच्यामध्ये जाणार ॲड फ्रॉम क्वेश्चन बँक म्हणणार आणि मला जेवढे प्रश्न पाहिजे आहेत ते सगळे सिलेक्ट केले आणि ॲड सिलेक्टेड क्वेश्चन टू द क्विज ऑप्शन निवडला ते सगळे प्रश्न इकडं आपल्याला घेता येईल. आता आपण परत तर मी ED सेटिंगला जातो आणि जो रिव्ह्यूचा ऑप्शन होता तो मी सगळे आता काय करतो एनेबल करतो, म्हणजे तुम्हाला ते दिसेल की कशा पद्धतीनं ते मात्र वर्ड पॅडमध्येच घ्यायचं, वर्ड हां नोटपॅडमध्ये घ्यायचे त्याच्यात कंपल्सरी. हां कंपल्सरी तो फॉर्मॅट स्टँडर्ड आहे. त्याच्यात जरा जरी काही चूक झाली तर तो प्रश्न अपलोड होत नाही. आता टेस्ट 1वरती गेलो आपण, रिव्ह्यू प्लीज नाव स्टार्ट अटेम्प्ट. आता तुम्हाला 6 प्रश्न दिसत आहेत तिथं. आता हा पहिला प्रश्न मी निवडला, नेक्स्टला गेलो. समजा आता दुसरा प्रश्न मी त्याचा ऑप्शन निवडला, तिसरा प्रश्न हा घेतला, चौथा प्रश्न निवडला, पाचवा प्रश्न घेतला, 6वा प्रश्न मी उत्तर मी सिलेक्ट केलं. जसजसा प्रश्न मी अटेंड करत जातो तसतसा क्वेश्चनचा नंबर हा काय होतो ग्रे होत जातो, हायलाईट होत जातो. आता समजा हा शेवटचा प्रश्न आहे, फिनिश अटेंडमेंट क्लिक केला मी, माझा जो स्टेटस आहे तर तो समरी दिसेल. आता सबमिट ऑल फिनिश यावरती क्लिक केला, कन्फर्मेशन झालं की मला दिसले होतं की माझे किती प्रश्न बरोबर आहेत ते ग्रीनमध्ये दिसणार, जे चुकीचे आहेत ते रेडमध्ये दिसणार आणि प्रत्येक प्रश्नाचा जो रिस्पॉन्स आहे म्हणजे ती क्विज कितीला स्टार्ट केली, त्याचं स्टेटस काय आहे, किती वाजता कंप्लीट झाली, त्यासाठी किती वेळ लागला, त्याला किती मार्क्स मिळाले आणि 10पैकी त्याला किती मार्क्स मिळाले आणि प्रत्येक प्रश्नाचा त्या विद्यार्थ्यांनी दिलेला रिस्पॉन्स आणि त्याला असलेला जो करेक्ट आन्सर आहे ते असं सगळे डिटेल्स तुम्हाला इथं बघायला मिळेल. रिपीट जनरेट होते. आणि शेवटी तुम्हाला समरीमध्ये 6पैकी किती मार्क्स मिळाले आणि 10पैकी त्याचे किती कन्वर्जन मिळाले. आता तुमच्यासाठी मला वाटतं हे असाइनमेंट आणि क्विज हे 2 महत्त्वाचे कॉम्पोनंट आहेत. तुम्हाला रिसोर्स शेअर करण्यासाठी सगळेच तुम्हाला ॲप्लिकेबल आहे. प्रॅक्टिकल कसं घेणार आहे. आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला कोर्स क्रिएट करा ते बघितलं, त्याच्यामध्ये कोर्सचा सिलेबस तो अपलोड केला, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये रिसोर्सेसमध्ये स्टडी मटेरियल अपलोड केले, त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी आपण 2 घेतल्या, असाइनमेंट आणि टेस्ट. आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांना ह्याच्यामध्ये ॲड कसं करायचं. त्याच्यासाठी आपण हा जो पेपर क्रिएट केला आहे त्याला क्लिक करणार आपण. त्याच्यानंतर कोर्स ॲडमिनिस्ट्रेशन दिसेल तुम्हाला. कोर्स ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये युजर नावाचा ऑप्शन आहे, हा सिलेक्ट केला की तुम्हाला 2 ऑप्शन येतात, एनरोल्ड युजर्स आणि एनरोलमेंट मेथड. आता जर तुमचे ग्रुपमध्ये मेंबर्स असतील म्हणजे 60 मुलांचा एक क्लास असेल तर सगळा क्लास मला घ्यायचा आहे, तर त्यासाठी मी हा एनरोलमेंट मेथडचा ऑप्शन निवडला. हा निवडला त्याच्यामध्ये मॅन्युअल एनरोलमेंटमध्ये तो स्वतः कोर्स क्रिएटर असणार आहे आणि ॲड मेथडमध्ये तुम्हाला तो ग्रुप सिलेक्ट करायचा आहे. तर ह्याच्यामध्ये काय करतो आपण, जो ग्रुपला आपण ह्याच्यामध्ये कोहोर्ट म्हणतो. तर ह्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे तो कोहोर्ट सिंक. हा कोहोर्ट सिंक ऑप्शन निवडला तर ह्याच्यामध्ये कोहोर्ट जिथं रेड स्टार दिसतो बघा, तर तो ऑप्शन निवडायचा आहे, ज्याच्यामध्ये जेवढे ह्या डिस्टन्स एज्युकेशन सेंटरसाठी जेवढे आपण ग्रुप तयार केले तर त्या सगळ्यांची लिस्ट दिसेल तुम्हाला. त्यातला तुम्हाला जो पाहिजे तर तो तुम्ही इथला सिलेक्ट करायचा आणि ॲड मेथडवरती घेतला तर याच्यामध्ये 30 विद्यार्थी हे ॲड होते. आता हे विद्यार्थी कोण आहे हे बघायचं असेल तर तुम्ही या पार्टिसिपंटवरती जर गेला तर तुम्हाला ते विद्यार्थी दिसतील.
ओके. त्यांचा ॲक्सेस कधी झाला आहे तो दिसेल तुम्हाला. हे झालं ग्रुपच्या बाबतीत. आता बऱ्याच वेळा स्पेशलायझेशन असतं, म्हणजे एक सिंगल आपल्याला विद्यार्थी घ्यायचा असतो. तर त्या केसमध्ये आपण काय करायचं, तर युजर्समध्ये जायचं. पण ही फाईल आहे ना, ही फाईल जी आता केलेली होती त्याचं काही टेम्पलेट ठरलेलं आहे की नाही, आपल्याला घेता येईल ना, काय ॲडमिशनची फाईल असते आपली, नाव असतं. मग आता ह्याच्यामध्ये आपण कसं घेतो, एक्सेल विद्यार्थ्यांचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, मदर नेम, त्याचं टेम्पलेट काही ठरलेलं आहे का? हो, आणि PRN नंबर. ईमेल आय डी. आता ईमेल आय डी काय करतो आपण, PRN वरतीच आपण तयार करतो, त्यामुळे डुप्लिकेशन होत नाही. आणि PRN हाच त्याचा युजर नेम देतो आणि त्याला एक कॉमन पासवर्ड देतो आपण, की जो पासवर्ड ते परत नंतर चेंज करू शकतात. PRN हां, PRN कंपल्सरी. PRN जर नसेल तर मग आपण त्याला काहीतरी युनिकनेस जो असेल त्याच्या ईमेल आय डी नंबर देऊ शकतो किंवा कशावरून तर आपण त्याला देऊ शकतो. एनरोलमेंट नंबर देता येईल त्याला, पण त्याचा एक डेटाबेस तुमच्याकडे पाहिजे. आता समजा एखादा सिंगल स्टुडंट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, तर काय होतं, तर युजर्समध्ये जायचं, एनरोल युजर्सचा ऑप्शन आहे तो निवडा. आता याच्यामध्ये या स्क्रीनला उजव्या कोपऱ्यामध्ये एनरोल युजरचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्चचा ऑप्शन येतो. याच्यामध्ये एखादा कॅन्डिडेट असेल तर तो तुम्ही सर्च करू शकता. समजा असं आहे तर मी सर्च केला. आता हा विद्यार्थी ज्याचं लॉग इन ह्या प्लॅटफॉर्मवरती आहे, डेटाबेस नाव असेल तर तो विद्यार्थ्याचं दिसणार. तुम्ही ह्या विद्यार्थ्याचा एनरोल केला आणि फिनिश एनरोलिंग म्हटला की तो विद्यार्थी या कोर्समध्ये ॲड होईल. तर अशात आपण ॲड आणि रिमूव्ह सुद्धा करू शकतो. हां, नसेल तर त्याचा युजर आपला क्रिएट करून आपल्याला टाकावं लागेल. हां, कसं आपण सर्टिफिकेट कोर्सला नवीन स्टुडंट ॲड करणार सगळे आता हे कसं आहे, म्हणजे कोर्स क्रिएट कराय म्हणजे युजर क्रिएट करायचे राईट्स आहे ॲडमिनकडे. त्यामुळे तुम्ही ॲडमिनला जर डेटा पाठवून दिला एक्सेल फाईलमध्ये, आता याच्यासाठी ॲडमिन म्हणून हे काम करताय. याच्यात काय होणार आहे, लर्निंग मॅनेजमेंट हे वर्ग म्हणूनच वापरणार, कळलं नाही हा. मग त्याच्या अगोदरची इन्रॉलमेंट आपल्याला वेगळ्या प्लॅटफॉर्मनं, जसं आपण सर्टिफिकेट कोर्सला घेतली तशी करून घ्यावीच लागणार. म्हणजे एक्सेल सीटमध्ये सगळ्या डेटा तिकडे द्यावा लागणार. आता हे काम देवरुखकर सर आणि आम्ही दोघं पण बघतो. आता हे आपले सर आता मॅथ्सचं पण करतात, ते दाखवून परत हिस्ट्रीचं पण करतात. हां, मुफीद आता काय झालेलं आहे, ते जे सर्व्हरचं टायमिंग आहे, तर ते सर्व्हरचं टायमिंग थोडंसं मागं पुढं झालं, त्यामुळे तो इश्यू येतो. ते सर्व्हरचं टायमिंग रिसेट करावं लागतं किंवा सेट करावं लागतं, तो इश्यू ते करता येतं, काय प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. आता समजा 1 मिनिट थांबा, तुम्ही आता 12ला सेट मुलांना सांगितलं, ओके. आता ते तुम्ही 12ला सांगितलं तर मुलांना ॲक्च्युली किती 12:10ला सुरू होतं. तुम्ही सेट करताना समजा ती 11:50ला तुम्ही जर टायमिंग दिलं तर बरोबर ते 12ला स्टार्ट होणार. तेच ना, अगोदर नोटिफाय दोन्हीपैकी एक यांच्याकडून रिसेट होईल किंवा मग आपण काय म्हणतो जसं तुम्हाला एक त्यांना नोटिफाय करायला लागेल की ते सुरू होण्यासाठी यावेळी सुरू होईल. तो पण थोडा पेशंट. असं नाही, असं नाही, ते लॉग इन कधी करू शकतात. बरोबर त्या सर्व्हरचा जो सेट केला टाईम, त्या टाईमला ती टेस्ट अलाउ करणार तुम्हाला, तोपर्यंत ती टेस्ट त्याला तर देता येणार. बरोबर आहे ना सर.
कारण टायमिंग पुढं तुमचं वाढणार ना ते एक्सटेंड. त्यांचं म्हणणं काय की सगळ्यांना लॉग इन होऊ द्या. तुम्ही फक्त तुमचं टेस्ट कोण करतं, विद्यार्थी करतं क्रिएट का तुम्ही करता. तुम्ही ते समजा एक तर हे टाईम सेट करून देतीलच. नाही झालं समजा तर 11:50ला तुम्ही ते टायमिंग लावून टाका. ती 12ला सुरू होते. मुलं 12ला हे होतील, एंडोल होतील आणि त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा दिसेल. 5-10 मिनिट म्हणजे तो 16 आता अजून अर्धा तास डिले होणार असेल तर तो कवर करतोय. करते थोडंसं कन्फ्युरेशनचा विषय येतो थोडा, बाकी काय प्रॉब्लेम नाही. आता ह्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पण एका तासामध्ये सगळ्याच गोष्टी तर परत वर्कशॉप सारखं घ्यावं. जस्ट ओरिएंटेशन म्हणून काही गोष्टी कशामध्ये प्लॅटफॉर्म वर्क होतं याच्यामध्ये. आता जर आपल्याला वापरायचं म्हटलं तर तुम्ही कशामध्ये चांगल्या वापरू शकता. याचे जे काही मेन पॉईंट्स आहेत तेवढे जरी केला तरी तुमचं स्मूथली वर्क होऊ शकतं. असं नाही की तुम्हाला सगळेच ऑप्शन वापरले पाहिजे असं काही नाही. फक्त फर्स्ट स्टेप तरी सगळ्यांना कळाली की कसा कोर्स क्रिएट करायचा, कुठून करायचा. एवढं झालं तरी सुद्धा हळूहळू आता आमची टीम लिंक काय केलेली आहे, त्याची आम्ही हायर केलेली आहे. त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन पण तो विद्यार्थी ॲडमिशनच त्याच्यात होते. आपल्याला ॲडमिशनची गोष्ट याच्यात करून घेता येणार नाही. डायरेक्ट फक्त कसं आहे ते तुम्ही आता जे म्हणते प्लॅटफॉर्म तो कस्टमाइज केलं आहे. कस्टमाइज त्यासाठी त्यांनी काहीतरी नाही सरांना सर मी हा प्रश्न काय विचारला. सर काय म्हणले होते की ह्या सगळ्या फिजिबिलिटी होतात का नाही आपण चेक करू, मोडेलवर काय काय होतं. फक्त ते लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणून वापरायचं ते बघू असं. आता सध्या तर रजिस्ट्रेशनच्या ह्याच्यामध्ये काय नाही. काय हे जे आता व्हिडिओ आणि प्रॅक्टिकलचं सर म्हणजे प्रॅक्टिकल काय दाखवता येईल विद्यार्थ्याला. प्रॅक्टिकल म्हणजे आता हे बरेच कोर्स प्रॅक्टिकलचे आता यांचं कसं आहे ना, यांचं आता ई फायलिंग केली. सपोज एखादा ई फायलिंग त्यांना करूनच दाखवायचं, असं डेमॉन्स्ट्रेशन घेते लाईव्ह. किंवा गुगल क्लासरूममध्ये जसं आपण गुगल मीट घेतो किंवा आमच्या तसं आता एखादी असेल ऑप्शन याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय लाईव्ह लेक्चरचं असेल. त्याच्यामध्ये जे प्लगिन आहे ते प्लगिन ॲड करून मग ते द्यावं लागेल. तुमचं कसं सर असणार थेरटिकल असणार, त्यांनी सांगितलेलं सगळं थेरटिकल आपण त्याच्यावर टाकतो, तो शिकणारच. प्रॅक्टिकली मधून काय आता तुम्ही सर प्रॅक्टिकल म्हणता ना तुम्ही, आता तुमचं समजा यूट्यूबवरती आपण स्टोरीज आहे का इथं जशी लिंक दिली तुम्ही तिथं रेकॉर्डिंग केला किंवा तुमचं लाईव्ह जे असेल तर तुम्ही डायरेक्ट त्या लिंक तिथे ठेवा. विद्यार्थी त्या लिंक थ्रू तुमच्या लावतात असं करतो. त्यांना लाईव्ह लेक्चर त्यांना काय माहिती द्यायची आता लाईव्ह म्हणजे काय